कसं झोपतील दाखव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका भन्नाटशाच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण चाललेलो आहे गुजरातला. आणि बघा बॅग बिग फुल भरलेली आहे. एवढा भराची व्हिडिओ केले नाही. आता भेटू आपण रेल्वे स्टेशनला. नाही आई नमस्कार. आता गाडीमध्ये बसलेलो आहेत आम्ही, रिक्षामध्ये गड भरून आता वडखला जात आहोत आणि तिथून बस पकडू. आणि बघा पब्लिक बाबा, पब्लिक बाबा हा बाहेरचा आहे माणूस. आता एक पुढा आहे. आता आपण भेटू वडखल मध्ये नाही, आता डायरेक्ट पनवेललाच भेटू आपण. मित्रांनो कॅडबरी आणल्या त्यांनी 5 स्टार. आता दाखवण आहे. दोन कॅडबरी दिल्या त्यांनी. ते बघा आता त्याचे बॉक्स आहे पाहिजे. ते चल आम्हाला पण दे. चल 5 स्टार बघा, 5 स्टार आहे. रोशन कडून 5 स्टार आलेले आहे. 5 स्टार खाता मला दे. आणि याला अजून दिलाय ठीक आहे प्रीतम. तो गाईज आता आम्ही निघलो आहोत पनवेलवरून. रेल्वे पकडले आणि आता वाजले जवळपास 5:30. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत दादरला. आणि दादरवरून दुसरी ट्रेन पकडणार आहोत मुंबई सेंट्रलची. तिथे जाऊन आमची मेन ट्रेन आहे गुजरातची. तर भेटू. आता तुम्हाला दाखवतो काय काय होते त्या. पब्लिक बघा आपले. कुर्ल्याला कधी जावं होतो आहे काय रोशन भाई, विराज भाई, मोहन भाई, कपचे. आणि हा रोशन भाई त्याला असतंय काय त्याला बोलायचं. चला आता भेटू आपण मस्त मुंबई सेंट्रलला. लागली आता आम्ही दादर स्टॉपला आलो आहोत. आणि गर्दी मित्रांनो बघून राहायला पहिल्यांदा आलो. एवढा गर्दी लय बेकार वाटला. गर्दी बघा, फुल गर्दी. सो हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला. आणि आता वाजले 7 वाजले बघू शकतो. 7 वाजलं. आणि आता आम्ही खावासाठी काहीतरी जात आहोत बाहेर. अजून ट्रेनला आमची 9ची ट्रेन आहे म्हणून आता काहीतरी बाहेर खायला चाललो. तर चला आता थोड्या वेळात भेटू आपण गाडीजवळ. इथं काहीतरी मॅटर झालं यांचा बघू शकतो. इथं मॅटर चालू आहे काहीतरी. लय जोरात मॅटर चालू आहे. काहीतरी झालं आहे. जाऊ दे आता. मुंबई सेंट्रल में हुआ धमाका. चलो. तर मित्रांनो आता आम्ही मुंबई सेंट्रलच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. बघू शकता हा एंट्रन्स. आणि आमची पोरा. आणि हा एक आहे. इंट्रो तुम्हाला सगळ्यांना नंतर देतो. सगळं आलं की एक माणूस अजून यावाच आहे आमचा. नंतर तुम्हाला इंट्रो देतो सगळ्यांचा. चल ट्रेन येणार आहे. आता वाजले तर 8:50 वाजले. आणि आता आमची फोटोशूट झाला आमचा. फोटो व्हिडिओ काढलं मस्त टाकाटकमध्ये सगळे बॅग सोबत. आता ट्रॅव्हलिंगचा मस्त इंस्टाग्रामला पोस्ट येणार आहे कडकमध्ये. तर थोड्या वेळात आमची गाडी येणार आहे. टाईम आहे आता 1 तास आहे. तोपर्यंत आम्ही आता आमचा जो डब्बाचा आहे ना तर आम्ही जाऊन आता बसतो थोडा वेळ. तर सगळे पब्लिक आता गाडी कधी येते ना कधी गाडी बसला असं झालं आहे की जरासा थांबलो. गाडी या गाडीतून त्या गाडीत पनवेलवरून कुर्ल्याला उतरलो. कुर्ल्यावरून दादरला. आणि दादरवरून आता आलो आम्ही मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला. तर अशी जर्नीमध्ये जरासा थकाव झाली. जाम गर्दी होती. दमलो. आता आमची ट्रेन पण लेट आहे असं बोलतात. बघू आता काय कसं काय. डबा पण खावायचा हल्ल्याचा उठावा लागला जाम. तर भेटू आता आपण ट्रेनमध्ये डायरेक्ट. चला आमची पब्लिक काय बोलती पब्लिक. काहीतरी बोल. आम्ही बोलतो असतं. अरे रोशन भाई चलो द्वारका. चलो द्वारका. काय बोले ना. गाडी आलेली आहे मित्रांनो. हे बघू शकता गाडी आलेली आहे. आता आपला डबा शोधतो. आपला S1 डबा. तर चला आईस्क्रीम म्हटलं कडक 5 चालू. रोल कॅमेरा
कट कट कट. तर मित्रांनो आम्ही आता गाडीत बसलोय आणि हा बघा आमच्या सीटा. ही एक सीट आहे, इकडे ही एक आणि ही खाली आहे आणि ती एक आहे. एखादी त्या साईडला आहे, पुन्हा आहे अशी आमची गाडीमध्ये बसून झालेला आहे. आता गाडीमध्ये बसून झालाय. आता आमची 16 तासाचा आमचा प्रवास आहे. सकाळी दुपारी 1 वाजता आम्ही पोहोचू आमच्या लास्ट स्टॉपवर द्वारकाला. आता तुम्हाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतो. आता हा आमचा अण्णूस मोहन अण्णूस ऐकर आणि हा भाई प्रीतम भाई आणि हा विराज भाई आणि हा भूषण भाई आपण माझ्याच नावाचा आहे. आणि हा रोशन हा रोशन म्हात्रे आणि हा रोशन शिंदे. 2 रोशन आणि 2 भूषण. मी पण भूषणच. बघा त्यांनी सेट झाला एकदम त्याच्यामध्ये. कसं झोपचिन दाखव मिडलला टाकायचं आहे बघा. पाणी बॉटल आमची आता गाडी सुटलेली आहे स्टेशन कम्प्लीट ऑन टाइम. 9:05 गाडी सुटलेली आहे. तर आता मस्त आम्ही आता झोपू जरा वेळ टाकत आहोत. स्टोऱ्या वेळा टाकायच्या आहेत. काय बोलत आता आम्ही मुंबई सेंट्रल वरून सुटलेलो आहोत. आता आमची 14 तासाची जर्नी आहे. आमची आता डायरेक्ट थेट भेटू आम्ही तुम्हाला द्वारकामध्ये. नियमित रूपाने पार आता आम्ही मस्तपैकी झोपतो आणि उद्या दुपारी 1 वाजता भेटतो. गुड नाईट. टाटा. मोहन भाऊ स्टोरी टाकत आहेत. गुड नाईट मित्रांनो, बाय बाय. आता आम्ही झोपतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा दिवस दुसरा आणि आता 9:30 वाजलेले आहेत आणि आता सगळे उठून आरामात एकदम तोंड धुवून नाश्ता केला जातात. कॅमेरा आता बघ काय खाते काय होतं नुसत्या खातात. एक समोसा खाला. मेरा सीट है ना खाली सीट नहीं पूरा सीट मेरा है बोलू नीचे उतर नहीं बेटा बोलू उतर सीट पूछा ये उठला ना बात नहीं तो आप इधर सोना उतर मैं तेरा पूछने का वाह कर ऊपर का डाल. तर 16 तासाचा प्रवास आमचा पूर्ण होईल आता थोड्या वेळाने 10 मिनिटांनी. तर आता आम्ही द्वारकाला पोहोचणार आहोत आणि कोणता भाग कसा आलाय त्याला काळा पाडून जायचा. हा बरोबर गाईज आता आम्ही द्वारकाला पोहोचलेलो आहोत. 1:15 वाजला. ही आमची ती ट्रेन ज्याच्यामध्ये आम्ही आलो. 16 तासाचा प्रवास झाला आमचा. मस्त झाला एकदम फ्रेश. त्यानंतर झोपा विभाग एकदम क्लिअर झाल्या आणि पहिला आता रूमवर जाणार आणि आंघोळी करणार आणि फ्रेश हो. घे बाबा काय बोलत आहे तुला. बोल तू काय बोलत आहे. आमचा नियोजक आहे. जस्ट द्वारकाला पोचलेलो आहोत आम्ही. आता रूम बघतोय कुठे भेटतोय का. जवळ मंदिराच्या जवळ भेटली तर ठीक, तर चांगलं होईल. तर भेटू डायरेक्ट तुम्हाला रूम मध्ये. फ्रेश झालो. रूम दाखवतो आमचं. हा बघा हा एक रूम आहे. विराजभाई तयार होते. शर्ट घालायचा बाकी आहे. बघू शकता अशी रूम आहे आमची. काही इकडे बाथरूम आहे. बाथरूम दाखवू काय नको दाखवू. आणि ही दुसरी वाली रूम. आराम करतात सगळं. टायर रेडी झाले एकदम चकाचक मध्ये. 16 तास प्रवास करून आलं दमलन जाम. माझा खबर मला एकदम फ्रेश वाटते. थोबाडापेक्षा त्याचे दात चमकतात. तर आता आपण भेटू. पहिला जेवायला जाऊ. जेवून नंतर दर्शन बोला. या रोटी पापड डाळ गुलाबजामुन राईस पनीर टिक्का आणि एक सब्जी कसली तरी आहे. छास या जेवायला सर्व. आता जेवतो नंतर आपण भेटू. 4 वाजले काय कर. हॅलो यूट्यूब
सबसे फर्स्ट ये त्रिलोक आर्ट गैलरी है। हाँ इसके अंदर 36 मूर्तियां है, देख के आना है, कोई पैसा नहीं है, ठीक है? ओके। आर्ट गॅलरी आहे बघायला आलो मग काय मग आर्टच बोलू तुम्हाला दाखवतो बघा बघू शकता समय दर्शन तर हा 60 वर्षाचा जीवनचक्र आहे बघू शकता जीवन की आयु 60 वर्ष असं काही ते चित्र केलेलं आहे आणि हा पृथ्वी आणि हा कोणी माहीत नाही हा दुसरा चित्र दिव्य दृष्टी दर्शन काचाच्या थोडा रिफ्लेक्ट होते हा महाभारताचा सीन आहे तो दाखवलेला बघा हा कृष्णाचा रथ आहे कृष्ण आणि अर्जुन सो आणि हा लीला दर्शन कृष्ण लीला दर्शन बघा असं सर्व यामध्ये दाखवलं थोडक्यात काळिया मर्दनचा सीन सर्वात मोठा आहे प्रदर्शन वैकुंठ दर्शन बघा बघू शकता असं सर्व मूर्ती बनवल्या आहेत थोडक्यात एकदम दाखवलं आहे सो आता आम्ही आलो स्वामीनारायण मंदिर द्वारकामध्ये स्वामीनारायण मंदिर किती मोठा आहे अशा मूर्ती आहेत दत्तांची मूर्ती हे आपली विश्वकर्माची तिरुपती बाला नर नारायण देव आणि इकडे कृष्ण राधाकृष्ण आणि ती वाली घनश्याम महाराज आणि इकडे कोणाचं आहे तुम्हाला दाखवतो राम लक्ष्मण फोकस नाव गायत्री माता विठ्ठलाची मूर्ती एक बाग टाकला ना सगळे तिथे बाग आहे पहिल्यांदा बघते मी पण लाईव्ह मध्ये अशी नजदीक सो आता आपण आलो आहोत गीता मंदिर ठिकाणी बघू शकता आतून कसा आहे आवाज घुमता येतो तर इथं मित्रांनो इकोसिस्टम आहे बघा घुमतंय थोडा बघा इकोसिस्टम आहे बघा असा देऊळ आहे देऊळाचं कलश आहे ते नंदी महाराज कटकेश्वर महादेव मंदिर आपण आलेलो आहोत भडकेश्वर मंदिरचे इथे भडकेश्वर आहे भडकेश्वर बघू शकता सनसेटचा पण टाइम झालाय कसला सीन आहे बघा सीन आणि हा साईडला मंदिर पब्लिक पण आले थोडी आता मस्त आहे सगळं एक नंबर वाटला थोडा आणि हा अरबी समुद्राच्या लाटा बघा एकदम माहिती आहे इथं असं पिंड बनवली ना कारण त्यांची इच्छा पूर्ण होतं आता हा पण सरकार एम्प्लॉय होण्यासाठी आणि पण मागणं आणि चांगली बायको भेटावी आणि एम्प्लॉय हवं यासाठी डागरा रचत आहे बघू शकता त्याला काय तरी जमत नाही तरी पण तो ट्राय करतोय आणि होणारी बायको बघून घे कसा तुझा नवरा एक नंबर तो काय आता मिळालेलो सनसेट पॉईंटवर तर इथं बघू शकतो काय सीन आहे पाठी सीन बघा पाठी काय सीन आहे आणि हा अरबी समुद्र आणि लाटा बघा अरबी समुद्राच्या आणि तिकडे तो लाईट हाऊस आहे हा बघा हा लाईट हाऊस समुद्राच्या लाटा एकदम भन्नाटच्या आणि हा सनसेट बघा एकदम अब जाएंगे मेन मंदिर के आते का जो 7:30 बजे फर्स्ट आरती होती है वो अभी सनसेट पॉइंट क्रॉस कर रहे हैं मैं दाखवतो कसं काय तिथं नाम नाम बताओ नाम भाई ये द्वारका में आओ ऑटो टेम्पो गाड़ी होटल वगैरह बुक तक सब हो जाएगा हाँ मेरा नंबर है 9265370209 हाँ समझ में आया इस पर हैंडल पर से हाथ मत उठाना हमको डर लगता है ये देखो ये कॉन्टेक्ट आगे का है वो ब्लर है वो आप हाँ समझ लीजिए आप बोलता है मराठी बोला था भूषण भाई समझला यहाँ कॉन्टेक्ट करा तुम्हाला गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. तर तुम्ही समोर बघू शकता
हा मंदिर आहे मेन मंदिर आणि हा मार्केट आहे इथला किती मोठा आहे बघा एरिया मार्केटचा सगळीकडे मार्केट फुल भरला आहे शॉपिंगसाठी इथे आणि हा मंदिर आता आम्ही आता दर्शनासाठी चाललो तर आता दर्शन झालेलं आहे आमचा आणि आता निघतो आपल्या रूमकडे दर्शन झालं आता निघतो आम्ही मस्त दर्शन एकदम मस्त आरती बिरती भेटली सगळं भजन बिजन बोललो आम्ही तिथे आणि आता निघतो मंदिर पण भारी आता फक्त आतमध्ये परमिशन नव्हती मोबाईल यूज करायला मुलं बाहेरला लॉकरमध्ये मोबाईल होतं हा बाजार बघतो नंतर आम्ही रूमवर जाऊन झोपलो बाय बाय